नमस्कार, मी जानवी सावंत. आपल्या बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, बऱ्याचदा अनेक मंडळी ही नोकरीच्या शोधामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये येत असतात. असंच आपल्या पोटापाण्याच्या शोधामध्ये आलेल्या 3 मित्रांची धम्माल स्टोरी आपल्या समोर येणार आहे 27 जूनला आणि चित्रपटाचं नाव आहे ऑल इज वेल. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाची कास्ट आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहे अभिनय. अनेक भूमिका तुझ्या पाहिलेल्या आहेत, अनेक चित्रपटातून तुझा अभिनय पाहिलेला आहे. तर या चित्रपटामधील तुझी भूमिका आधीच्या चित्रपटांपेक्षा कशी वेगळी होती आणि हा रोल महत्त्वाचा म्हणजे तुझ्याकडे कसा आला? रोल माझ्या मते 2022-23ला डिस्कशन झालं होतं. तेव्हा योगेश सर आणि प्रियदर्शन दादा ऑनबोर्ड नव्हते त्यावेळेला. जनरली डिस्कशन झालं होतं. तेव्हा सिनेमाची गोष्ट वेगळी होती, स्क्रिप्ट वेगळी होती, सिरियस सिनेमा होता थोडासा. आता जितका आहे त्याहून अधिक सिरियस होता. आणि नंतर मग 2 वर्षानंतर प्रियदर्शन दादा ऑनबोर्ड आला, योगेश सर ऑनबोर्ड आले आणि त्याच्यानंतर सिनेमाची गोष्ट जरा बदलली, घटना बदलल्या, खूप गोष्टी बदलल्या आणि ती आउट अँड आउट कॉमेडी झाली होती. आणि मला खूप दिवसांपासून एक कॉमेडी फिल्म करायची होती आणि दर्शन दादासोबत काम करायचं होतं, सगळ्यांसोबत काम करायचं होतं. तर मग माझं असं झालं की करून बघूया, कारण मी नुकताच एक सिनेमा संपवून येत होतो, नुकताच एका सुट्टीवरनं येत होतो आणि अचानक एकदम बोलणं झालं आणि अचानक आम्ही हार्डली 1-2 आठवड्यात सिनेमा चालूसुद्धा केला. वेगळी भूमिका होती, वेगळं टेम्परामेंट लागणार होतं या रोलसाठी. कारण एका विनोदी कामामध्ये तुम्हाला फक्तच ॲक्शन नाही तर रिॲक्ट पण करावं लागतं अप्रोप्रिएटली समोरच्या माणसाला. आणि समोर इतके चांगले नट जेव्हा तुमच्या असतील तेव्हा रिॲक्ट तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं त्या बाबतीमध्ये. खूप शिकण्यासारखं होतं याच्यासाठी आणि मजा आली मला करायला. अगदीच. मी रोहितकडे येईन. रोहित, प्रत्येकालाच आता तुम्ही चित्रपटातूनही दाखवलेलं आहे की पोटापाण्याच्या शोधासाठी 3 मित्र एकत्र आले. नंतर जे काही घडलंय ते आपण चित्रपटात पाहूच. पण तुझ्यापर्यंत हा रोल कसा आला आणि मुळात असं काही स्ट्रगल तुलाही करावं लागलं काय? हा रोल खरं तर मला दर्शन दादाचा फोन आला होता, कारण आम्ही नुकतीच काटा कीर नावाची फिल्म कंप्लीट केली होती, जी प्रियदर्शन जाधवने दिग्दर्शित केली. आणि त्यानंतर या फिल्मवरती त्याचं काम सुरू होतं. तर त्याचा फोन आला मला. तो ॲप्रोच झाला की 3 मुलांची ही गोष्ट आणि त्यातल्या एका कॅरेक्टरसाठी मी तुझं नाव सुचवलं तर बोलून घे. तर डेट्स आणि बाकी सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट झाल्या आणि मी ऑनबोर्ड आलो यात. आणि म्हणजे जसं या फिल्ममध्ये आहे की हे 3 जण त्यांच्या शहरातून मुंबईमध्ये आलेत कामासाठी, पोटापाण्याच्या उद्योगासाठी. तसं माझ्या बाबतीतही झालं, कारण मी मुळात कोल्हापूरचा, त्यामुळे मी कोल्हापूरहून जेव्हा मुंबईत आलो तर बाहेरच्या माणसाचे जे बेसिक प्रश्न असतात मुंबईत आल्यानंतर, राहायला घर, 2 वेळेचं जेवण, मग कामं मिळवण्याची धडपड, तो स्ट्रगल, तर तो काय कुणाला चुकलेला नाही, मुंबईच्या बाहेरच्याला सुद्धा आणि मुंबईत राहणाऱ्याला सुद्धा. तर ते अनुभव बऱ्याच वेळा मध्ये मध्ये पॉप आउट होत होते. फिल्मचं शूटिंग करत असताना काहीतरी रिकलेक्ट होत होतं पूर्वीचं. मी अमायराकडे येईन. अमायरा साऊथ फिल्ममध्ये बऱ्याचदा काम केलेलं आहे, तिला पाहिलं असेल. मात्र अमायरा मराठीमध्ये पहिल्यांदाच काम करते. कसा अनुभव आहे? मी ॲक्च्युली थिएटरसाठी आले होते, बट ह्यांचं ऑडिशन चालू होतं आणि आय वॉज द लास्ट वन टू गेट कास्टेड इन दिस मूवी. सो ऑडिशन दिले आणि नेक्स्ट डे आय गॉट अ कॉल की आय गॉट सिलेक्टेड. सो इट वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड अँड आय फील व्हेरी फॉर्च्युनेट की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली, या सगळ्यांबरोबर काम करायला मिळालं. सो खूप छान वाटतं आहे. आणि खूप मोठी मंडळी याच्यामध्ये आहे, सयाजी सिंधेंसारखे ज्येष्ठ अभिनेते. तर कसं वाटलं हे सगळं काम करताना त्यांच्यासोबत? खूपच छान वाटलं. इनिशियली मी खूप नर्वस होते की मी कसं करू शकणार आहे, इफ आय विल बी कम्फर्टेबल विथ दीज पीपल ऑर नो. बट देन द टीम इज व्हेरी नाईस, खूप फनी आहे, खूप कम्फर्टेबल करून टाकलं. आय हॅव लर्न्ड अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम देम, सो इट फेल्ट गुड. नक्षत्राकडे येईन मी. नक्षत्रा आमचाच रोल प्ले करते. कसा एक्सपिरियन्स आहे? खरं सांगायचं तर ना, मला खूप टेन्शन आलं होतं जेव्हा मला हे कळलं की मी एका रिपोर्टरच्या भूमिकेत असणार आहे फिल्ममध्ये. टेन्शन आलं होतं, पण पहिल्या दिवशी आय थिंक शूट करता करता मला असं झालं की अरे नाही, दिस इज इझी. पण आय थिंक हॅट्स ऑफ टू यू गाईज, कारण का आय थिंक ज्या पद्धतीने रिपोर्टर्स सगळ्या बातम्या
जी काही इन्फॉर्मेशन असते ती जनतेसमोर तुम्हाला ज्या पद्धतीने मांडावी लागते, कारण जनता कनेक्टेड असते न्यूज बघताना की त्यांच्यापर्यंत जे काही सत्य आहे ते रिपोर्टर थ्रू पोचलं जातं, न्यूज थ्रू. सो आय थिंक थोडं चॅलेंजिंग होतं, पण जसा ट्रेलर बघितला असेल त्याच्यावरून कळतं आहे की नक्षत्रा ज्या उत्साहात तिला बातम्या कव्हर करायच्या असतात, मीच पहिले कव्हर करणार, मीच लोकांपर्यंत पोचवणार, ह्या नादात तिच्याकडनं एक चूक घडते. त्याच्यामध्ये 3 इनोसेंट मुलं बिचारी भरडली नाही म्हणता येणार, पण त्यांना त्रास होतो, पण ती तेवढी सच्ची आहे, त्यामुळे ती एक्सेप्ट करते की बाबा माझी चूक झाली आहे, त्याचं प्रायश्चित्तही घेते आणि मग पुढे सगळ्या गमती जमती होत जातात. सो मी चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत योगेश जाधवजी. मी त्यांना विचारेन की ही कथा नेमकी सुचली कशी? मुळात कथा आमच्याकडे जसं आता अभिनय म्हणाले तसं एक वेगळं स्क्रिप्ट आलं होतं, परंतु मी आणि प्रियदर्शन सर जेव्हा त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागलो तेव्हा आम्हाला एक जाणीव अशी होती की यार 2 तास पूर्णपणे एंटरटेनिंग फिल्म असावी तर काय. आणि मग ती गोष्ट रिव्हील करताना किंवा ती गोष्ट एक्सप्लोर करताना आम्हाला असं जाणवलं की 3 पात्र जी ऑलरेडी त्या थॉटमध्ये होती, परंतु ती 3 पात्र एका शहरात येतात आणि एका सिच्युएशनमध्ये अडकतात आणि मग त्यांची त्रिपुट उडते आणि पुढे काय होतं. आणि त्याच्यामध्ये एक अगदीच वेगळाच आपण ज्याला म्हणतो ना एलियन टाईप्सचं कॅरेक्टर येतं, ते म्हणजे एका भाईचं. ते वेगळंच आहे, म्हणजे ते क्लिशे भाई नाही आहे, तो संस्कृत प्रचूर मराठी बोलणारा भाई आहे आणि दॅट इज सयाजी शिंदे. आणि जरी ते खूप स्वच्छ मराठी बोलतात, सगळं तरी होतंय, तरी एक थ्रेट आहे या 3 कॅरेक्टर्सना. आणि हे 3 कॅरेक्टर्स आसमान से गिरे खजूर में अटके अशी सिच्युएशन होते मुंबईमध्ये आल्यानंतर. अमर, अकबर, अँथनी अशी तिघांची कॅरेक्टर आहेत. अमर इज अभिनय, अकबर इज प्रियदर्शन जाधव आणि अँथनी रोहित हळदीकर. आणि त्यांच्या पेअर्स मग ॲना जी आहे ती अँथनीची पेअर आहे, दॅट इज अमायरा गोस्वामी. आणि नक्षत्रा मेडेकर ती रिपोर्टर आहे, अमरची पेअर आहे ती. आणि अकबर बरोबर तबस्सुम नावाचं पात्र आहे, सायली फाटक. तर ही सगळी छान केमिस्ट्री आणि पात्र आणि जोड्या, कपल्स खूप शोभेशा आहेत आणि साजेशा आहेत, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये एक पात्र आहे माधव वजेंचं, जे एका बंगल्याचे ओनर आहेत. आणि त्यांना वाचवण्यासाठी मग ही 3 अतरंगी पात्र आणि त्यांच्या त्या 3 पेअर्स काय काय करतात. एक रिपोर्टर, एक असिस्टंट डिरेक्टर, एक कॉन्स्टेबल, त्यांचा रोल काय प्ले होता. आणि त्या कॉन्स्टेबलचे बॉस आहेत अभिजित चव्हाण, इन्स्पेक्टर रोडेची भूमिका ती करत आहेत. तर हे सगळे जेव्हा एकत्र येतात, कोण आहे कोण कधी नाही आहे, कोण आहे कोणी आहे नाही, असे जे सगळी जी चालली आहे सापशिडीचा खेळ, त्यात आमचा जो डॉन आहे सयाजी शिंदे, त्यांच्याबरोबर जेव्हा ही 3 पात्र समोर येतात तेव्हा खरी धमाल आहे. सो खूप छान जमून आले पिक्चर आणि आउटराईट कॉमेडी आहे, एंटरटेनिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 27 तारखेला लोकांना बघायला हरकत नाही. अगदीच. माधव वझेंचं तुम्ही नाव काढलं तर श्यामची आई चित्रपटामधून ज्यांनी श्यामची भूमिका केली होती असे माधव वझे, नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. काय भावना आहेत आणि एकूणच त्यांच्यासोबतचा काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा? नाही, आम्हाला सगळ्यांनाच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. एकतर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळत होतं, खूप पंक्च्युअल होते, परफेक्ट होते कामाच्या बाबतीत, एनर्जी लेवल खूप चांगली होती, सिन्सिअरली सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा अप्रोच होता, स्क्रिप्टबद्दल खूप चौकस होते, ते सजग होते. आणि मला नेहमी असं वाटतं की असे कलाकार वारंवार आपल्याला इंडस्ट्रीला मिळत राहावेत. आचार्य अत्रेंनी प्रोड्यूस केलेली फिल्म, त्याला पहिलं आपल्याकडे नॅशनल अवॉर्ड होतं. आणि हे सगळं घेऊन सुद्धा ते कधीही तो एक बॅकेज घेऊन यायचं नाही आमच्याबरोबर की नाही आम्हाला हे सगळं माहिती आहे, तुम्हाला काय किंवा काय, असं नव्हतं ते. आणि हे जेव्हा बघत होतो आम्ही तेव्हा खूप 80 ऑलमोस्ट वय होतं त्यांचं, आणि तरी सुद्धा जी एनर्जी लेवल होती ती खूप कमाल होती आणि शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडनं. सयाजी शिंदेच्या बाबत मला विचारावं असं वाटतं की असं कोण भाई असतो की शुद्ध मराठी बोलतो? नाही, मुळात ते पात्र प्रियंदांनी रंगवलेलं आहे, त्यांचं ते फाइंड आहे किंवा कॅरिकेचर आहे, त्यांचं पोर्ट्रे आहे ते. याचं कारण असं आहे की तो एका पॉइंटला तो भाई म्हणतो सुद्धा की माझ्याकडे शिक्षण नसल्यामुळे, मी चुकीच्या वातावरणात वाढल्यामुळे मला ह्या व्यवसायाकडे किंवा चुकीच्या मार्गाकडे जायला लागलं. परंतु जर चांगलं शिक्षण असेल आणि चांगली भाषा बोलता येत असेल तर समाज तुम्हाला मान देतो. तर त्याच्या मागे तो एक न्यूनगंड आहे की मला चांगली भाषा बोलता येत नाही वगैरे वगैरे, म्हणून ते अस्खलित प्राकृत मराठी, त्या मुलाचं नाव पण प्राकृत आहे, त्याचा एक मुलगा असतो त्याचं पण नाव प्राकृत. आणि या तिघांबरोबर ते छान त्या लहान मुलाचे सीन जमून आले. तोही असं अस्खलित मराठी, एका श्वासात मोठमोठे पल्लेदार वाक्य, तो फार छान ह्युमर जमून आलेला आहे त्या पात्राचा. अगदीच अगदीच. या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी पुन्हा या सगळ्यांकडे येईन. असं आपण चित्रपट जेव्हा शूट करत असतो, म्हणजे ही चित्रपटाची स्टोरी वेगळीच, पण चित्रपटाच्या दरम्यान जे जे काही किस्से घडलेले असतात ते मला एखाद दुसरा ऐकायला नक्कीच आवडेल.
नाही आम्ही काही ऍडिशन्स घेतल्या सीनमध्ये मी आणि दर्शन दादांनी की ह्याला हसू कंट्रोल होत नाही, हा खूप हसायचा. का बरं? त्यामुळे असं का? याच्यामुळे म्हणजे अर्थात याची चूक नाही आहे ती, रिटेक काय सगळेच देत असतो, सगळेच कुठं, पण याला हसू कंट्रोल होत नाही, मुळात हा खूप हसायचा. हे अजूनही हे का? आता सांग, हे का? तुम्ही जर ट्रेलर बघितलं तर त्याच्यामध्ये वाक्य आहे की यार हे इलिगल आहे, पंजाबी क्या बोलताय. सो तो असेच त्याच्या माझ्या प्रत्येक डायलॉग वरती दर्शन दादाचे 15 वन लाईनर आहेत. प्रत्येक डायलॉग वरती त्यांनी एक वन लाईनर माझ्या घेतला. तुम्ही प्रत्येक ह्याच्यात बघाल तर ते कधी कसं रिॲक्ट व्हायचं, मी नॉन प्लस व्हायचो, मला हसूच यायचं त्यावेळेला. सो तो सांगायचा आधी हसू नकोस, आता तू हसू नको बोलल्यावर मला जास्त हसू यायचं. सो इट वॉज जस्ट दॅट. आणि पण मजा आली. आय मीन तो कुठेतरी तुम्हाला ते सेन्स बाळगावा लागतो त्या वेळेला. आणि उद्या जेव्हा समजा मी नाटक केलं असतं आणि दर्शन दादा तिकडे असता तर तिकडे गोची झालीच असती माझी. सो त्यापेक्षा आत्तापासून थोडं प्रॅक्टिस झालेली बरी असते, म्हणजे पुढे आपली तयारी छान होते. अगदीच. खूप सुंदर असा हा चित्रपट आहे. 27 जूनला प्रदर्शित होतोय. ऑल इज वेल चित्रपटाचं नाव आहे. त्यामुळे सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे 27 जूनला, ऑल इज वेल. तर आपला बायोस्कोपमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.